हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज डे 4 आहे माझ्या ब्लॉगचा. हे बघा मस्त सूर्य उगवला आहे आणि आमच्या किचनच्या खिडकीमधून सूर्यप्रकाश असा सगळा आत येतो. हे बघा असा ह्या मोठ्या खिडकीमुळं. बाबांना मी पहिले लाडू नेऊन देते आणि नंतर बाबांसाठी चहा टाकते. लाडूच्या डब्याजवळ गेल्यानंतर लक्षात आलं की आज एकादशी, बाबांना उपवास असतो, त्याच्यामुळे आज बाबांना लाडू नाही द्यावा लागायचा. मी फक्त चहाच करते बाबांसाठी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मस्त आहे मी कसं दिसतोय सनलाइट मध्ये मस्त दिसताय. फ्रेश. डाळीच्या पिठाचे धिरडे बनवते माझ्यासाठी. खूप तिखट नको करू बरं का पायल. आणि त्याच्यामध्ये टाकते पालक किसून काय म्हणतात त्याचं पाणी करू, पालक पेस्ट करून. थोडंसं शुद्ध बोल ग. आणि आमची आई काय करत आहे तिकडे? आई आता एका मुलाला परोठे बनवते, आलू पराठे. हो का? एका मुलाला पालक पराठे, एका मुलाला आलू पराठे, एका जणाला भाजी आणि पोळी करून भाज्या करून ठेवली. पोळी अजून काय माझ्यासाठी नाही करत आहे माझी आई, माझ्यासाठी माझी बायको करते. आपण असती का जेवायला असती का नितीन मेंढी सांगितले. हे दोघं कुठे आहे? कोण? आम्हाला एकादशी खिचडी त्यांचा एक आयटम आहे का? आमचा वेगळा आयटम. आम्हाला खिचडी. या फ्रीज मधला जरा पसारा आवरा. किती वेळा सांगू मी तुम्हाला? काही लक्ष द्या घरात. सापडत नाही त्यांना गोड वस्तू पडते. आलं म्हणजे खायला गटकन. तिखट तर नाही होणार ना पाहिजे? नाही हो, त्याला अजून मिरचीच नाही टाकली. बनवा राव लवकर मग पटापटा. तुमच्या हाताला तर वेळच लागतो लय. टाइम तर लागेल ना. हा, इतक्या वर्ष झाले तुला. किती वर्षात बनवायला? किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? 30. मग तुला तरी टाइम लागतो. हो. हा, काय बटन नवीन मुलीचं ठीक आहे. नाही बटन आहे तेवढं 10-30 वर्षाच्या वैद्य. तुम्हाला दोनच करायचे ना? हा. तू आलू का पराठे खाणार आहे ना? कोण? तुम्ही ना? मी नाही खाणार आहे काहीच. माझे दोन्ही आवडतंय. तर मित्रांनो, मी माझ्या वाईफला ब्लॉगिंग मध्ये सपोर्ट करतो आणि ती मला सपोर्ट नाही करत. याच्यावर तुम्ही समजून घ्या. सकाळी माझे व्हिडिओ काढा म्हटलं, गेली. आपण 2 कोथिंबीर. नेचर आज कॉल. म्हटलं मला उशीर लागल तर थोडीशी व्हिडिओ एडिट करायची राहिली तेवढी करून द्या, तर नाही म्हटली. सावलीमध्ये कधी आहे ना मोठं झाड होत नसतं. एकटं तुला इंडिपेंडेंट बनावं लागेल पाहिजे. तू जोपर्यंत माझ्यावरती अवलंबून राहशील ना, तुझ्यापर्यंत तुझ्या आयुष्यात काही पुढे नाही जाणार. तू 2 दिवस माझ्याकडे टाइम होता. मी म्हटले का तुम्हाला, मी फक्त हेल्प मागितली, मला सांगा मी करते. ठीक आहे, आजच्या दिवस मी हेल्प करेल, पण इथून पुढे तुला मॅनेज करावं लागेल. तुला एखाद्या दिवशी जर मला काम आहे तर. दूसरों के कंधों पे बैठ के कभी ऊंचाई पे नहीं पहुंचता इंसान. ठीक आहे, खुद को ही ऊपर उठना होता है. कसं वाटलं माझं मोटिवेशन? जरा जास्त फालतू डायलॉग दिले का मी? तर माझं सगळं काम आवरलंय आणि मी बसले आता. अपलोडला व्हिडिओ लावून दिला यांनी. माझी आज खूप हेल्प केली आहे. अर्धा व्हिडिओ एडिट पण केलाय. माझ्यासाठी काय होईल उद्या मित्रांना, स्वप्नासाठी. बर वाजवा टाळ्या अजून. आणि आज रविवार आहे तर रिलॅक्स डे आहे. फिरून आले आत्ताच आणि मला मदत करत होते अपलोडिंगसाठी. मला थोडा वेळ लागत होता आणि नवीन गोष्टी शिकवत होते ज्या मी काल परवा 2 दिवसात नव्हते शिकले. अशा ज्या गोष्टी 1.5 वर्षात शिकलो ना, त्या मी तुला अशा देतोय, अशा 2 मिनिटात शिकवतोय. समजलं? हो. त्याची किंमत नाही तुला. नाही आहे ना, मी ब्लॉग स्टार्ट केलं सांगितलं ना. जास्त असल्यावर माप कळतो, कमी असल्यावर. मम्मीची एक चूक मी नोटीस केली आहे. मम्मी जेव्हा तिला उपवास असतो ना, तर बाकीच्यांसाठी स्वयंपाक नीट नाही करत. नाही, मी नोटीस केलंय. आत्याला एवढं बनवताच होतं. आत्याला एवढं असतं एकदम परफेक्ट.
हा त्याचं कारण काय माहिती का, आमचं एकत्र कुटुंब होतं ना, तर मम्मी सगळ्या घरासाठी स्वयंपाक बनवायची, मग जास्त भाजी बनवायची सवय ना. तर आता आम्ही छोटी फॅमिली झाली, तर मम्मीला छोटी भाजी बनवली की तिच्यात मापच थोडस गडबड होतं. पिठा मळायला गेले का एवढं पीठ नाही मग आपण काय करू, 2-4 म्हशी बाहेर बांधू, त्यांना टाकत जाऊ. आज तुमच्या तिघांचीच भाजी होती, पोळी गौरी शांगा, मग त्याच्यात गेलं मीठ वाढव. तिला उपवास असला का भाजीचं तिनं गोंधळ केला, लई खट्याळ बाई. पायल तर झोपायला गेली होती पण झोपली नाही. ती आजकाल युट्यूबर झाली ना, तर ती झोपत नाही आणि ती बघत असते नवीन ब्लॉगरचे व्हिडिओ कशा आहेत, कसं बनवतात आणि थंबनेल कशा बनवतात, टायटल कसं देतात. तर पायल शिकते, विच इज व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ यू पायल. यस. 3 दिवसात पायल किती बदलली जाणून घेण्यासाठी बघत राहा पुढचा ब्लॉग. विचार करा 30 दिवस ब्लॉगिंग केल्यानंतर काय होईल. तू जर सुनीलच्या लग्नापर्यंत ब्लॉगिंग केली ना कंटिन्यू, तर तुझं चॅनल मॉनिटाईज झालेलंच ऑलरेडी. तुझे दोन एक पेमेंट येऊन जातील, 2-3 पेमेंट युट्यूबचे. कसं वाटत तुला? पहिले तरी एक आलं ना म्हणजे धक्का बसेल ना गाडीला. थोडं मोटिवेशन. पैसा पण मोटिवेशन म्हणून काम करतो. जर पैसा नाही भेटला तर माणूस मोटिवेट नाही राहत ना. पैशाचं पण आणि हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये खूप सारा फरक आहे. खूप आपले सारखेच नाही होते ब्लॉग. नाही ब्लॉगचा नाही, इन्कम येण्याचा. मराठीला एवढंच येतं, हिंदीला एवढं येतं मराठीच्या. जर मला जर एवढे व्ह्यूज असले ना, यांना पण एवढे व्ह्यूज असले ना, तर माझं इन्कम एवढं असतं आणि यांचं एवढं असतं. माहित नाही का, पण ते मला नाही माहित. म्हणजे मराठी ऑडियन्सचा सीपीसी का कमी ठेवते काय माहित गुगल. मी आज दुपारी झोपले नाही आणि आता वेळ झाली आहे चहाची, तर चहा करून देते. तुमच्याकडे ते कामावाले पण आहे ना, त्यांना पण चहा द्यावा लागतो सारखा, तर मग त्यांचाच टाकलाय. आत्यांचा दादांचा झालाय. तुम्हाला घ्यायचंय का चहा? कोरा चहा. बरं यांना कोरा करते. सुनील दादा चहा घेत नाही, त्यांचं तोंड आलंय आणि मला पण यांची दोनच घ्यायची थोडासा चहा. संध्याकाळची वेळ झाली आहे, स्वयंपाक झालाय पूर्ण माझा. तर आज सकाळी एकादशी असल्यामुळे आत्याला त्यांना सकाळी गवारीच्या शेंगा केल्या होत्या आणि पराठे केले होते नाश्त्याला. तर पराठेच खाल्ले, गवारीच्या शेंगा कोणीच नाही खाल्ल्या. तर त्याच संध्याकाळी मी गरम करून त्याच्यात थोडीशी शेंगदाणे आणि पाणी टाकून त्याला ओलं केलंय, म्हणजे ओली भाजी केली आहे. आणि आत्या दादांसाठी भगरीचा भात केलाय आणि आता 3 चपात्या लाटते. तूप पण आज बनवलंय. सुनील दादा आणि हे गेले येवल्याला, ते म्हटले की आम्ही तिथून येताना पाणीपुरी खाऊन येऊ, एवढी जास्त भूक नसणार आहे. तर मग मी 3-4 पोळ्या लाटून ठेवते फक्त. तर आम्ही आता झोपायला आलोय आणि हे दोघे पण पाणीपुरी खाऊन आले, त्याच्यामुळे त्यांचे जेवण झालेच नाही. आम्ही तिघांनी जेवण करून घेतले आणि थोड्या गप्पा वगैरे झाल्या आणि बसलो होतो थोड्या वेळ. आता आलोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.